रायगड जिल्ह्यामधल्या उरण नगर परिषद निवडणुकीमध्ये मविया आणि मनसेची युती झाली आहे। प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या नेत्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो झळकतोय। काँग्रेस मुंबईमध्ये स्वबळावर लढत असताना दुसरीकडे नगरपालिकेसाठी मात्र महाविकास आघाडी आणि मनसेची युती झाली आहे। भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे उरण नगरपालिकेच्या मैदानामध्ये उतरली आहे। उरण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षाला सोबत न घेता भाजप मात्र स्वतंत्र लढणार आहे। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत अजय माने यांच्याकडे। अजय, आपण मुंबईमध्ये बघितले काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय, मात्र नाशिकमध्ये ज्या प्रकारे एकत्र येण्याची चर्चा रंगत होती तिथे काँग्रेसने नकार दर्शवला आणि तिथल्या कार्यकर्त्यांनाच त्यांनी नोटीस बजावली आहे। मात्र उरणमध्ये आपल्याला महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येताना दिसते, त्यामागचं कारण काय? आपण जर पाहिलं तर उरणमध्ये आता महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र आलेले। एकीकडे मुंबईत एवढं मोठं रणांगण होतंय काँग्रेसमुळे की स्वबळाचा नारा भाई जगताप पासून ते आता थेट मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी सुद्धा म्हटलेलं की आम्ही मुंबईत स्वबळावर जाऊन नाशिकचं चित्र आपण पाहिलेलं आहे। त्याच्यानंतर आता मात्र भाजप समोर हे महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येऊन जे तो शरू ठोकताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर यांनी जो तो नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेस मोठं शक्ती प्रदर्शन केलं। विशेष बाब म्हणजे की मनसे उरणमध्ये एकही उमेदवार देत नसल्याची बाब सुद्धा समोर आलेली। त्यामुळे मनसेने थेट पाठिंबा जो तो महाविकास आघाडीला, आणि महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना या तिन्ही पक्षांना जो तो दिलेला आहे। त्यामुळे ज्या काँग्रेसवरून मुंबईत राजकारण सुरू आहे, नाशिकच्या चर्चा रंगलेल्या ती काँग्रेस मात्र उरणमध्ये अधिकृतरित्या तरी सध्या महाविकास आघाडी आणि मनसे सोबत आहे। त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी मनसे असं एकंदरीत आता उरणचं जे ते निवडणुकीचं राजकारण रंगताना आपल्याला पाहायला मिळतील। आणि मग महाविकास आघाडी आणि मनसेच्या पाठिंबाने भावना घाणेकर जे त्या नगराध्यक्ष पदासाठी जे ते उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्याला काल पाहायला मिळालं होतं। स्वतः जे ते माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड त्यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते। आणि माझं नुकतंच काही वेळापूर्वी जे ते त्यांच्याशी बोलणं झालं ते म्हटले, त्यांनी स्वतः सांगितलंय की अधिकृतरित्या आमचं बोलणं झालं आणि त्याच्यानंतरच आम्ही जे ते त्यांचे फोटो म्हणजे राज ठाकरे यांचा फोटो सुद्धा आपल्याला त्यांच्या प्रचाराचे जे बॅनर लागलेले किंवा जे पोस्टर सोशल मीडियावर बनवण्यात आलेले त्या ठिकाणी शरद पवार, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यासोबतच जे ते काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष आणि यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुद्धा फोटो जो येतो त्या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यामुळे उरणमध्ये आता भाजप विरुद्ध अर्थात उरणमध्ये जरी ही युती झाली असली तरी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनाही मान्य आहे काय पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।